महत्त्वाचा इश्यू काल पण आम्ही जो उपस्थित केला, काल रात्री उशिरा पुन्हा निवडणूक आयोगाने मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर उत्तर देण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. मी आता अजून त्याच्यावर ट्विट पण केलेला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहे की तुमच्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही 20 तारखेला जे काही रात्री उशिरापर्यंत 11:59 जो अखेरीचा तुम्ही सगळं झालेलं मतदान, त्याच्यावरचं जे मतदान झालं होतं ते 65.2% मतदान झालेलं होतं. हे डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी 3 वाजता दुपारी पुन्हा 66.5% मतदान या निवडणुकीत झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही सांगतात. जवळपास 1.3% मतं ही त्यामध्ये तुम्ही इन्क्रीज करतात आहात. याचाच अर्थ 9,99,359 मतं ही जी वाढलेली आहे दुपारी 3 वाजता दुसऱ्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करता आहात. याचं उत्तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं नाही. एकीकडे माननीय सुप्रीम कोर्ट सांगतोय की आणि निवडणूक आयोगही सांगतो की EVM मशीनमध्ये पारदर्शकता असतं, वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे EVM मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतो आहे. आमदार अपात्रतेसाठी 2 वर्ष झाले, त्याचा निकाल लागला नाही. पण EVM मशीनच्या बाबतची जी भूमिका घेऊन काही लोक कोर्टात गेलेत, तर कोर्टाने 2 तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला. म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं माझं मत, जो माझा एकमेव अधिकार आहे, प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे, त्या अधिकाराबद्दल जर माननीय सुप्रीम कोर्ट 2 तासात त्याचा निकाल लावता आणि आमदारांच्या अपात्रतेला 2 वर्ष होऊनही गेले तरी अजूनही निकाल लागला नाही. याचा अर्थच EVM मशीनचा हा जो प्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येतं आहे. मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली? मग रात्री 11:59 तुम्ही शेवटचं झालेलं वोटिंगचं सगळं निर्देशांश आणून दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा आपण 1.3% मतदान वाढवत आहे. 9,99,559 मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले? रात्री का नाही डिक्लेअर केलं? दुसऱ्या दिवशी का करतात आहात? या प्रश्नाचं उत्तर द्या. मग पारदर्शकता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली. आज संघवीजी, आमचे वेणुगोपालजी, रमेश चन्नीतलाजी, माझी पण सही त्याच्यात राहणार आहे. अशा 5-6 लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे. कारण की ही विषय गंभीर आहे. आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात. तर आम्हाला हारण्याचा आणि जिंकण्याचा, समजा आम्ही जिंकलो असतो आणि आमचं सरकारही येत असतं, पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते. कारण की सेव्ह डेमोक्रेसी, लोकशाही वाचली पाहिजे, या मुद्द्यावर आम्ही आहोत आणि शेवट पण लढू. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.